आज आपण शिक्षण AI मध्ये श्रुतलेखन याची असेसमेंट कशी घेतली जाते त्याबद्दल पाहणार आहोत। मग चला तर पाहूया। शिक्षण AI ॲप ओपन केल्यानंतर त्याचे मुख्य पेज अशा प्रकारे दिसते। यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत। आपल्याला FLN असेसमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला ते स्कूल सिलेक्ट करायचं आहे, वर्ष सिलेक्ट करायचं आहे, महिना सिलेक्ट करायचा आहे, मीडियम सिलेक्ट करायचा आहे, क्लास सिलेक्ट करायची आहे आणि सब्जेक्ट म्हणजे विषय सिलेक्ट करायचा आहे। आज आपण इंग्रजी श्रुतलेखन याची असेसमेंट घेणार आहोत। तर इंग्रजी श्रुतलेखन यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याची लिस्ट दिसेल। या लिस्टमधून आपण कुठल्याही विद्यार्थ्याच्या नावासमोरील स्टार्ट बटनवरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची असेसमेंट घेऊ शकतो। तर आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ड्रॉप डाऊन बॉक्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला लेवलची लिस्ट दिसेल, जे की प्रारंभिकपासून स्टार्ट होते ते गोष्ट लेवलपर्यंत आहे। आणि एक लास्टला आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे अनुपस्थित। जर विद्यार्थी गैरहजर असेल तर अनुपस्थितला क्लिक करून त्या विद्यार्थ्याची अनुपस्थिती नोंद करायची आहे। आता हा विद्यार्थी अक्षर व्यवस्थित लिहू शकतो, तर आपल्याला हे पाहायचं आहे की हा विद्यार्थी शब्द पण व्यवस्थित लिहू शकतो का नाही। तर आपण शब्द या लेवलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टेक्स्ट दिसेल। हा टेक्स्ट विद्यार्थ्याला लिहायला द्यायचा आहे आणि लिहून झाल्यानंतर तो चेक करायचा आहे। जर हा टेक्स्ट विद्यार्थी 80% बरोबर लिहित असेल तर तो विद्यार्थी शब्द लेवलवरती आहे आणि त्याची लेवल सेव्ह करण्यासाठी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज दिसेल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की एकदा लेवल सेव्ह केलेली चेंज होऊ शकत नाही। तर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याची लेवल सेव्ह करायची आहे। तर आपण इथे पाहू शकता त्या विद्यार्थ्याचे नाव ग्रीनमध्ये दिसत आहे व त्याची लेवल शब्द लेवल आहे। अशाच प्रकारे आपण मराठी श्रुतलेखनाची असेसमेंट घेऊ शकतो। धन्यवाद।